हॅलो एव्हरीवन, मी स्वरा आणि स्वागत आहे तुमचे आपल्या स्वरा घरच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आलाच आहात तर सबस्क्राईब करून जा. तर कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? आज बघा आत्ताच मी ऑफिसवरून आलेली आहे आणि ऑफिसवरून आली. आज थोडासा लेट झालेला आहे मला यायला. तर आज ना मी तुमच्यासोबत नाईटचं रुटीन शेअर करणार आहे. आज माझ्या आयुष्यात काय काय घडतंय काय काय नाही हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आज आहे ना आपली 2 पार्सल सुद्धा आलेले आहेत. म्हणजे एक पार्सल आहे की ते कालच येणार होतं, पण काल खूप पाऊस होता त्यामुळे ते पार्सल काय आलं नाही. आणि मग आज पण एक येणार होतं, तर मग त्यासोबतच त्यांनी दोन्ही पार्सल मला ऑफिसमध्येच आणून दिलेले. मी म्हणजे त्याला पण समजले की ह्या मॅडमचं पार्सल आहे ना, की ऑफिस त्यांचं ऑफिसमध्ये. मग तो मला फोन करून नाही विचारत, मी घराचा ऍड्रेस टाकलेला आहे तरी पण तो मला डायरेक्ट ऑफिसमध्ये येतो की मॅडम तुमचं पार्सल आलेलं आहे. म्हणजे त्या पार्सलवाल्याला पण माहीत झाले की ह्या मॅडमचं पार्सल म्हणजे माझी एवढी पार्सल येतच असतात. तर हे बघा माझ्या फेसवर ना केवढा मोठा पिंपल आलेला आहे. इथे विचारूच नका. जाऊ द्या, आता पावसाळ्यामुळे ना असं चालूच होणार. मला ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन सापडावं लागेल, पण आता खूप म्हणजे ना टाइमच भेटत नाहीये. आणि रविवार पण आहे ना आराम करण्यातच सगळं निघून जातं बरं का. कारण रविवारी सुद्धा काहीच काम होत नाही. माझ्याच्याने तर काहीच काम होत नाही, कारण मी नियोजन करत नाही. रविवारी मी कामं ठरवतच नाहीये की कधी काय करायचं कधी काय नाही. तर आता ना आपण नाही ना सगळ्यात आधी ना बघूया की माझ्या बागेतल्या म्हणजे गार्डन मधल्या झाडांची काय काय कंडिशन चालू आहे. आणि आता इथे तुम्हाला कपडे दिसतील बरं का. तर ते कपडे ना पावसाळा चालू आहे त्यामुळे मी घरामध्येच ठेवते. कारण बाहेर जर पाऊस आला ना तर मग मी घरी नसते ते कपडे काढण्यासाठी. मग मी घरामध्येच ठेवते, कारण बाहेर पाऊस आला ना तर भिजून जातील. आणि मी म्हणजे जास्त दिवस नाही झाले बरं का, जस्ट 2-3 दिवस झाले मी गार्डनिंग सुरू केली आहे. अशी म्हणजे मला उन्हाळ्यापासून गार्डनिंग करायची होती, पण म्हणते आज करू उद्या करू. फायनली तर चला म्हणलं आता सुरुवात तर केली. आता मस्तपैकी आपली जेवढी काय बाल्कनी आहे ती मस्त छान अशी सजवूया. दाखवते. मोगऱ्याला एवढी छान छान फुलं आलेत ना, आता मी तुम्हाला दाखवते. एवढी भारी फुलं आले आहेत विचारूच नका. आणि काय माहितीये का, मी माझ्याकडे 2 कुंड्यात, त्यामध्ये मी एका कुंडीमध्ये ना धने लावलेले आहेत कोथिंबिरीसाठी लावले आहेत. पण आहे ना नेमकं कोणत्या कुंडीमध्ये लावलेत ते मला माहीत नाहीये. त्यामुळे मी एवढी कन्फ्यूज आहे ना की मला मेथी पण लावायची आहे. बघूया आता पुढे काय होते. चला व्हिडिओ तर पूर्ण स्किप न करता पूर्ण बघा. माझ्या गार्डन मध्ये तर सध्या तर फक्त मोगऱ्यालाच फुलं आलेली आहेत बरं का. आणि मला असं वाटते की आता पावसाळा चालू आहे म्हणून त्याला फुलं येतात, तर अशी छान अशी मस्त दिसते ना. अजून मी त्याला सेट नाही केलेलं, पण आता मी त्याला ना आज करेल मी सेट. आता सेट करूया असं मला वाटते. आणि आता मी सेट करूनच घेते, तर त्याच्या फ्रेश व्हायच्या आधी पण मी त्याला सेट करते. म्हणजे काय होतं माहिती आहे का, परत सेट झाल्यावर हातपाय तोंड धुवावे लागतात. आधी पण हातपाय तोंड धुवावे लागतात. चला मग आता सेटच करून घेऊया. इथे ना मी हे जे काही मोगऱ्याचं रोप आहे ना ते मी कुंडीमध्ये लावून घेतलं बरं का. पण लावून घेताना काय सांगू तुम्हाला, माझ्याकडून त्याची ना बरीचशी फुलं अशी गळून पडली बरं का. मी ती फुलं तर तोडणारच होते, पण मला आज तरी तोडायची नव्हती ती फुलं. पण काय करणार, कुछ पाणी के लिए कुछ खोना तो पडता है ना. तर समज मला ते जे काही रोप आहे ते मला कुंडीमध्ये लावायचंच आहे, तर मग थोडंसं काहीतरी मला गमावं लागणार. मग अशीच मला माझीच 5 ते 6 फुलं गमावं लागले. आणि हे बघा मला काय सापडलं कुंडीमध्ये, चक्क गोगलगाय. बापरे, लहानपणी मला त्या गोगलगायची एवढी भीती वाटायची ना, काय सांगू तुम्हाला. की गोगलगाय इथे जर दिसले ना मी तिच्यापासून कोसभर लांब पळून जायचे. पण आता बघा मी हातात घेऊन तुम्हाला दाखवते की गोगलगाय. म्हणजे काय होतं ना, आपल्या गावाकडे आपल्याला भरपूर साऱ्या गोगलगाय, पावसाच्या दिवसात गांडूळ वगैरे दिसायचे. पण आता ना म्हणजे हे काय म्हणजे ह्या दिवसामध्ये ना हे असं काही नाहीसच झाल्यासारखं झालंय, काहीच दिसत नाही. आमच्या लहानपणी तर भरपूर म्हणजे एवढं काही दिसायचे गांडूळ वगैरे ना, खूप
जास्त. चला आता अशा पद्धतीने मी हे रोप पण छान सेटल करून ठेवलंय. काय हरकत नाही, 4-5 फुलं गळाली ना मी ह्यांना फ्रीजमध्ये ठेवीन, फुलांना छान ताजेतवाने ठेवीन, टवटवीत करेल आणि मग मी देवाला वाहीन. तोपर्यंत तुम्ही बघा आता मी झाड तर सेट केल्यानंतर ते झाड कसं दिसतंय. माझ्या फेसवर एवढे अनवॉन्टेड केस आले होते ना, पण मला पार्लरला जायला टाइमच भेटत नव्हता. एवढी ॲब्रो वाढली होती ना, तर त्यासाठी पण मला टाइम भेटत नव्हता. आणि मला त्यातच खूप दिवसापासून हे ब्राझिलियन फेसवॅक्सची ॲड सारखी दिसत होती फेसबुक इंस्टावर. मग काय मी पण ऑर्डर केलं. हे जे मी अगदी पाहिलं होतं ना तसंच मला रिसीव्ह झालं होतं बरं का. त्यासोबत आहे ना एक डबा आणि स्पॅच्युला पण मला रिसीव्ह झाला होता. आणि ते जे काही बीन्स आहेत ना ते डब्यात टाकून त्यांना थोडी हीट द्यायची आणि ते वितळलं की 2 मिनिटांनी ना स्पॅच्युलाच्या मदतीने थोडंसं थंड झाल्याच्या नंतर स्पॅच्युलाच्या मदतीने फेसवर अप्लाय करायचं. फेस आधी छान धुवून घ्यायचा आणि 2 मिनिटांनी अगदी म्हणजे अप्लाय केल्याच्या नंतर अगदी ते खेचून काढायचं. आणि काय सांगू, खरंच युजफुल आहे बरं का हे प्रोडक्ट. छान रिझल्ट आला होता मला, जास्त त्रास पण झाला नाही. तुम्हाला हवं असेल ना तर ॲमेझॉनवर आणि अगदी मिशोवर पण हे अगदी सहज भेटून जाईल. खूप म्हणजे पेनफुली अगदी बिलकुल त्रास होत नाही आणि आपले काम देखील अगदी झटपट होते. आणि लगेच आहे ना नंतर छान फेसवॉशने फेस क्लीन करून घ्यायचा. आता मी तुम्हाला दाखवते बरं का पार्सल काय आलेले. खूप छान पार्सल आहेत. म्हणजे मी ऑफिसमध्येच मला पार्सल रिसीव्ह झालं होतं ना, तर ते मी ऑफिसमध्येच उघडून बघितले होते. बट बघूया आता. म्हणजे एक पार्सल आहे त्याची म्हणजे दिसायला छान आहे बरं का, पण गॅरंटी नाही की ते युजफुल आहे का नाही. तर ते मी तुम्हाला सांगेलच युजफुल आहे का नाही. म्हणजे ऑल हँगिंग लावायचं आहे ऑल भिंतीसाठी. आता हे जे आहे ना बघू शकता, हे खूप क्यूट आहे बरं का. हे मला म्हणजे खूप जास्त आवडलं. ह्याची पॅकिंग पण खूप छान केली होती आणि फुटून आहे ना म्हणून खालून पण पेपर आणि वरून पण पेपर टाकला होता त्यांनी. हे बघा किती क्यूट आहे ना. म्हणजे तुम्ही असं पण ठेवू शकता, असं पण छान दिसेल आडवं, आणि असं पण ठेवू शकता, असं पण छान दिसेल. तर हे ना तुम्ही म्हणजे टीव्हीच्या बाजूला किंवा किचनमध्ये कुठे ठेवलं ना खरंच खूप छान दिसेल हे प्लांट. सो आय लाईक दिस. मला खूप जास्त आवडलंय. बघा तुम्ही कसं दिसतंय. म्हणजे असतं ना घराच्या डेकोरेशनसाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी करतो, असं नाही बरं का. ह्या साईडला खूप छान आहे. आणि ह्याची प्राइस मला वाटते 100 काहीतरी. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ना ह्याची लिंक देईल, तर तुम्ही जाऊन चेक करा. 150च्या अकॉर्डिंग काहीतरी प्राइस आहे ह्याची. आणि त्यावेळेस सेल चालू होता त्या मला मी घेतलेले हे आणि मला आज रिसीव्ह झाले. खरंच खूप छान आहे. मिशोवरची शॉपिंग आहे. आणि हे जे काही आहे ना खालचं ते पण खूप क्यूट आहे बरं का. प्लॅस्टिकचं आहे, काही टेन्शन नाही आहे, पण क्यूट खूप आहे. आणि हां, जर तुम्हाला ह्याच्यावर जर काही तुम्ही हाताने डिझाईन वगैरे करणार असाल ना तरी पण खूप छान दिसेल हे. आता मी बघू काय करते, की व्हाईटच ठेवेल, नाहीतर करेल काहीतरी छान. म्हणजे झाडांची पानं तुम्ही ह्याच्यावर काढू शकता किंवा काहीतरी वेगळी छान डिझाईन तुम्ही काढू शकता. आणि दुसरं पार्सल आलेलं आहे. ह्याच पार्सल बद्दल मी तुमच्यासोबत बोलत होते की हे दिसायला खूप छान आहे, पण युजफुल आहे का नाही आय डोंट नो. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच पुढे. हे तुम्ही बघितलेलं असेल बरं का. म्हणजे जे मिशोवरून शॉपिंग करतात ना तर त्यांनी बघितलेलं असेल. हे असं काही आहे आणि हे 127 रुपयाला मला भेटलंय COD मध्ये, कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये. जर तुम्ही ऑनलाईन जर घेतलं ना तर तुम्हाला आणखीन म्हणजे स्वस्त पडतं बरं का.
म्हणजे हे आहे ह्याचे पाय आहेत ना असे. हा एक माणूस आहे, किती क्यूट आहे. आणि आता मी तुम्हाला म्हणजे असं लटकवायचं आहे, असं त्याला लटकवण्यासाठी हे असं काही दिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यावर जरी तुम्ही कुंडी ठेवली ना तरी पण कलर कॉम्बिनेशन पण खूप छान जात आहे बरं का. क्यूट क्यूट ना, मस्त. मी तुम्हाला दाखवते, बघू शकता. चला आता आपण आणि जे काही फ्रीज ऑर्गॅनायझरचे बॉक्स आले होते 6 डब्बे जे आले होते ना ते मी तुमच्यासोबत मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत बरं का. खरंच खूप युजफुल खरंच खूप युजफुल डब्बे आहेत ते. तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. चला आता लागूया आपल्या पुढच्या तऱ्हेला. अजून माझे खूप सारे पार्सल येणार आहेत बरं का, ते मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करेलच. आणि तुम्हाला एक मेन गोष्ट सांगायचं म्हटलं ना तर 2025 हे म्हणजे ना थोडंसं आपलं वाईट पण गेलं, पण मेन 2025 मध्ये ना माझी बऱ्यापैकी स्वप्न पूर्ण झालेली आहेत आणि ते पण स्वतःच्या जीवावर. चला आता आपण व्हिडिओ स्किप करू नका, तर मी तुम्हाला दाखवते. तर गाईज बघू शकता मी ना ही जागा चूज केलेली आहे. कसं दिसतंय हे हँगिंग प्लांट. आणि हे जे काही मी मागवलं होतं ऑनलाईन, हे पूर्ण सेट असं मी ऑनलाईन मागवलं होता. आणि मेन म्हणजे ना हे पण व्हाईट आणि हे पण व्हाईट असल्यामुळे ना खरंच म्हणजे खूप छान दिसत आहे बरं का. छान वाटत आहे. सो मी ह्या साईडला लावायचं डिसाईड केलेले. मला इथे लावू वाटलं, म्हणजे मी ना एक इथे पण लावू शकत होते बरं का, बट मला इथे दुसऱ्या काही गोष्टी लावायच्या होत्या म्हणून म्हणलं चला आपण हे हँगिंग प्लांट इथेच आहे जे ते काही लावूया. अजून बरेचसे प्लांट आहेत जे मला इंडोअरमध्ये लावायचे आहेत, पण ते मला घ्यायचे. पण हे कसं दिसत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर आहे ना काही मला ईश्वरने फोन करून सांगितलं की आज मी बाहेरच जेवण करणार आहे. म्हणजे आज त्यांच्या मित्रांची पार्टी होती त्यामुळे. तर मग मला काय थोडंसं होतं, सकाळी मी पराठे केले होते तर मी सकाळचंच जेवण करणार होते. आणि छान बटाट्याची भाजी पण होती त्याच्यासोबत. आणि हे मला ना डबल एकदा दाखवते. खरंच खूप छान दिसत आहे हे. आणि अशा छानशा माझ्या जे काही छानसं मी जे काही बनवले आहे ना त्यासोबत मी माझ्या व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल ना तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.